नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेत्यांनी त्यांची मुलं, सुना आणि आता नातवंड यांना राजकीय सोयीसाठी राजकारणात आणलंय. नेत्यांचं सोयीचं राजकारण कार्यकर्त्यांसाठी मात्र गैरसोयीचं ठरू लागले आणि नेत्यांची मुलं जर खासदार आमदार होणार असतील तर सतरंजा उचलायच्या आणि घोषणा द्यायच्या हेच कार्यकर्त्यांच्या नशिबी असणार असंच दिसतंय. राजकीय नेत्यांची महत्वाकांक्षा, घरातच पद ठेवण्याचा अट्टहास, नेत्यांचीच मुलं खासदार आमदार, कार्यकर्ते कधी होणार लोकप्रतिनिधी, कष्ट करूनच कार्यकर्ते होणार नष्ट. सुजय विखे पाटील यांच्या रूपानं विखे पाटलांची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्या रूपानं पवारांची यंग जनरेशनही राजकारणात सक्रिय झाली आहे. ठाकरे कुटुंबातले आदित्य ठाकरे तर युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. अमित ठाकरेही मनसेच्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागलेत. नारायण राणेंची मुलंही राजकारणात आहेत. अशीच अनेक उदाहरणं राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतात. राजकीय सोयीसाठी किंवा पद घराबाहेर जाऊ नयेत या उद्देशानं नेते मंडळींनी त्यांची मुलं, मुली, सुना, जावई यांना राजकारणात आणलं. इतकंच नाही तर आता त्यांची नातवंडही राजकारणात पुढे येऊ लागली आहेत. हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. माझ्या मुलांबरोबर मी इतरांच्याही मुलांचे हट्ट पुरवतो, दुसऱ्यांची पोरं धुणी भांडी करण्यासाठी वापरून घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला. मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्याही पोरांची लाड करतो. कारण इतरांची पोरं नुसती धुणी भांडी करायला वापरणं हा माझ्या पक्षाचा कधीच विचार नव्हता आणि तो असू शकत नाही. किंबहुना सर्वसामान्यांसाठीच शिवसेना आहे. शरद पवार यांना माढा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली. एकाच घरात 3 तिकीटं नको असं कारण शरद पवारांनी दिलं. पण ही माघार 3 तिकिटांसाठी नव्हे तर पार्थ पवारसाठी होती हे उघड गुपित आहे. या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार. ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी. कुटुंबातल्या सगळ्यांची राजकीय सोय लावणं हेच जणू नेत्यांचं कार्य असावं अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी तर चक्क मुलांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. आजकल जो हम देख रहे हैं, आज मैं अगर लड़ रही हूँ इलेक्शन में, मैं मेरे बच्चों के लिए ही लड़ रही हूँ और मैं नहीं चाहती कि मेरे बच्चे इस माहौल में बड़े हों. सध्याचं वातावरण पुढच्या पिढीसाठी चिंताजनक असल्याचं प्रिया दत्त यांना वाटतं. पण त्यासाठी कोणीही कार्यकर्त्यांना निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत नाहीये. सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांना कार्यकर्ते हवेत, ते फक्त हाणामाऱ्या करण्यासाठी. कार्यकर्त्यांनी घोषणा द्याव्यात आणि खांद्यावर झेंडे घेऊन प्रचार करावा असं त्यांना वाटतं. पण घोषणांची भाकरी होत नाही आणि झेंड्यांचे कपडे होत नाहीत. कार्यकर्ता निष्ठेनं काम करतो, पण पद आणि तिकीट कोणाला द्यायचं हा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी कार्यकर्त्याचा विचार होत नाही. परिणामी किती दिवस नेत्यांच्या पिढ्यानपिढ्या खांद्यावर घेऊन नाचवायच्या याचा विचार आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आपण बघितलं, नेत्यांची पोरं जोमात आहेत, कार्यकर्ते मात्र घोषणा देत आहेत, प्रचार करतायत आणि या नेत्यांच्याच मुलांना खांद्यावर घेऊन फिरतायत. बघूया पुढची बातमी. मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त अशी लढत रंगणार आहे. गेली 4.5 वर्ष सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर असलेल्या प्रिया दत्त यांनी आता निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे ही लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. आज मैं अगर लड़ रही हूँ इलेक्शन में, मैं मेरे बच्चों के लिए ही लड़ रही हूँ और मैं नहीं चाहती कि मेरे बच्चे इस माहौल में बड़े हों और हम चाहते हैं कि एक बेहतर जो हिंदुस्तान में हम बड़े हुए थे उसी तरह के एक देश में मेरे बड़े बच्चे भी बड़े हों. तो आई थिंक ये लड़ाई है विचारों की. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेत.
त्यामुळे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात प्रिया दत्त विरुद्ध पूनम महाजन असा सामना रंगणार आहे। अभिनेते सुनील दत्त यांच्यानंतर प्रिया दत्त यांनी या लोकसभा मतदारसंघातून वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला। 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला विजय मिळवून दिला होता। मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांचं या मतदारसंघात प्राबल्य आहे। या मतदारांनी साथ दिल्यामुळेच प्रिया दत्त यांना 2009च्या निवडणुकीत विजय मिळवता आला होता। मात्र आपल्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचा मतदारांशी असलेला जनसंपर्क कमी होत गेला आणि त्याचा परिणाम 2014च्या निवडणुकीत पाहायला मिळाला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा सामना प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांच्याशी झाला। या निवडणुकीत पूनम महाजन यांनी तब्बल 1.5 लाखाहून अधिक मताधिक्याने प्रिया दत्त यांचा पराभव केला होता। या पराभवानंतर गेली 4.5 वर्ष प्रिया दत्त यांनी पक्षापासून 4 हात लांब राहणंच पसंत केलं होतं। याच दरम्यान प्रिया दत्त यांच्या विरोधात पक्षांतर्गत कलहही वाढला। स्थानिक नेते कृपाशंकर सिंह आणि नसीम खान यांचा प्रिया दत्त यांना विरोध वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। याच काळात काँग्रेसनं प्रिया दत्त यांना पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदावरूनही दूर केलं। या पार्श्वभूमीवर त्या राजकीय संन्यास घेणार असल्याच्या वावड्याही उठल्या। त्या लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं बोललं गेलं। मात्र प्रिया दत्त यांची समजूत घालण्यात काँग्रेस हायकमांडला यश आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रिया दत्त पक्षकार्यात सक्रिय झाल्यात। त्यामुळे आता पुन्हा एकदा या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त असा सामना रंगणार आहे। सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भारतातील निवडणुका या जातीपातीच्या राजकारणावर लढवल्या जातात हे आता नवीन नाहीये, पण 21व्या शतकात देखील जातीचा उमेदवार दिला तरच मतदान करू असा इशारा वजा धमकी अनेक समाज जातीचे नेते देत आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघ देखील यापासून काही वेगळा नाहीये। ब्राह्मण आणि आगरी समाजाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात यंदा आमच्या समाजाचा उमेदवार दिला तरच मतदान करू, अन्यथा बहिष्कार करू किंवा थेट अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवू अशी भूमिका या समाजाच्या नेत्यांनी घेतली आणि त्यामुळे सेनेसमोर एक नवा पेचप्रसंग उभा राहिलाय। कल्याण डोंबिवली हा तसा उजव्या विचारसरणीचं प्राबल्य असलेला मतदारसंघ। आगरी आणि ब्राह्मण मतदारांची इथं मोठी वोट बँक आहे। याच एक गठ्ठा मतदानाच्या जोरावर इथून आजवर रामभाऊ माळगी, राम कापसे, प्रकाश आणि आनंद परांजपे यांच्यासारखे उच्च जातीचे खासदार निवडून गेले। पण आनंद दिघेंच्या नंतर शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यावर मोठा राजकीय दबदबा निर्माण केलाय। त्याच जोरावर 2014 साली एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाला इथून सेनेचा खासदार बनवलं। पण आता मात्र आमच्या ही जातीचा उमेदवार दिला पाहिजे अशी ब्राह्मण समाजातून मागणी जोर धरू लागली आहे। आमच्या राष्ट्रीय टीम, नॅशनल टीम जी आहे त्यांनी जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये 192 मतदारसंघ जे संपूर्ण देशामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये ब्राह्मण प्राबल्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये 22 मतदारसंघांमध्ये असं प्राबल्य ब्राह्मणांचं आहे। तर आत्तापर्यंत आम्हाला गृहीत धरलं गेलं, पण याच्यापुढे तसं गृहीत धरलं जाऊ नये आणि आमच्या ज्या काही आमचे जे विचार आहेत किंवा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या गोष्टींची योग्य प्रकारे दखल घेतली जावी आणि तशी जर घेतली गेली नाही तर आम्ही नक्कीच आमचे पत्ते ओपन करू। वेळप्रसंगी अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरवायला ब्राह्मण महासंघ कमी करणार नाही। ब्राह्मण समाजापाठोपाठ आगरी समाजानेही हीच मागणी उचलून धरली आहे। यावेळी राजकीय पक्षांनी आमचा उमेदवार दिला नाही तर प्रसंगी अपक्ष उमेदवार मैदानात उतरू असा इशारा आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी दिलाय। कल्याण लोकसभेमध्ये आम्हाला आतापर्यंत पाहिजे तेवढा असा न्याय दिलेला नाही समाजाला आणि सामाजिक बांधिलकीशी जर विचार केला 3.5 लाखाच्या वर लोकसंख्या आमची आहे। ही निर्णायक लोकसंख्या आहे या मतदारामध्ये निर्णय घेणारी। त्यामुळे आमच्या समाजाला न्याय जर दिला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जमा करण्याची ताकद आमच्या समाजामध्ये आहे। अनेक वेळेला समाजावर अन्याय झालेले, भूमिपुत्रावर अन्याय झालेले, पण येणारे कॅन्डिडेट फक्त निवडणुकीपर्यंत फिरतात आणि फक्त समाजाचा फायदा घेतात। आज समाजाने ठरवलेले की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सुद्धा संघर्षाला पेटून येणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जमा करू जर समाजाला न्याय मिळाला नाही। आता आपण कल्याण डोंबिवली मतदारसंघातील जातीय समीकरणावर एक नजर टाकूया। कल्याण डोंबिवली मतदारसंघातलं जे जातीय समीकरण आहे त्यानुसार इथं 3.5 लाख मतं आगरी समाजाची आहेत तर 2 लाख मतं ब्राह्मण समाजाची आहेत। कल्याण मतदारसंघातील हेच जातीचं गणित लक्षात घेऊन गेल्या वेळी
मनसेनं राजू पाटील हे आगरी समाजाचे उमेदवार दिले. मोदी लाटेतही त्यांनी 1.25 लाखाच्या वर मतं घेतली. यावेळी तर काँग्रेस आघाडी ही मनसेच्या राजू पाटलांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. हे बघा, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एक अजून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत इथे जे काय आपले खासदार आले, आनंद प्रांजपे असो, श्रीकांत शिंदे असो, आनंद प्रांजपे ब्राह्मण, श्रीकांत शिंदे मराठा, अजूनपर्यंत आणि ह्या भागात जो आगरी समाज आहे तो एवढा स्ट्रॉंग आहे, एवढा मजबूत आहे, त्याचा अजूनपर्यंत काही उमेदवार आला नाही आहे. आता कसं आहे की जर जशी चर्चा चालू आहे की ही सीट मनसेला जाणार आहे या गाडीमधून आणि मनसेने जर समजा आगरी उमेदवार दिला तर तो एक वेगळाच परिणाम या मतदार संघामध्ये पडू शकतो. कारण मागच्या वेळेला जेव्हा राजू रतीन पाटील हे आगरी उमेदवार होते त्यांना 1,90,000 वोटं पडलेले, 1,22,000 वोटं पडलेले. आता हे 1.25 लाख वोट जर आघाडीचे अजून वोट मिळाले तर त्याचा परिणाम नक्कीच या निवडणुकीवरती पडणार आहे. 2014ची अपवादात्मक मोदी लाट सोडली तर या आधीच्या सर्व निवडणुका या जातीपातीच्या आधारावर लढल्या गेल्या. अशातच देशात गेली 5 वर्ष अनेक जाती समूहांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलेलं आहे. हे कमी म्हणून की काय, ब्राह्मण समाज आणि भूमिपुत्र आगरी समाजही आता उठून उभा राहिलाय. त्यामुळे हा जातीचा फॅक्टर खासदार श्रीकांत शिंदेंसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. युती झाली, आघाडी झाली, मग नारायण राणेंचं काय हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय. बघूया त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट. आता आणखी 4थ्या आघाडीच्या शोधात निघालेले आहेत नारायणराव. कोणी घेता का हो, कोणी घेता का हो, माझ्यासाठी कोणतरी दार उघडा. युती झाली, आघाडी झाली, राणेंचं काय? राणे स्वाभिमान दाखवणार की आघाडीचा झेंडा हाती घेणार? भाजपनं शिवसेनेशी युती केल्याने कोकणात एकटे पडलेले राणे स्वाभिमानचं निशाण फडकवणार की आघाडीचा झेंडा हाती घेणार, ही चर्चा खूपच रंगली. राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीकडून आघाडीचं आव्हान दिलं जाऊ शकतं आणि तसे संकेत राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. माझं अलीकडच्या कालावधीमध्ये राणे साहेबांशी बोलणं नाही, एक 10-12 दिवसापूर्वी बोलणं जरूर त्यांचं माझं झालं, पण ते राजकीय विषयावरती नव्हतं. आणि शेवटी निवडणुका घोषित झाल्यानंतर त्यांची माझी काही चर्चा नाही. त्यांचे माझे मैत्रीचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध निश्चितपणाने आहेत, पण राजकीय चर्चा या क्षणात झाली नाही, होऊ शकते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर राज्यात लोकसभेच्या 5 जागा लढवणार असल्याचं राणेंनी जाहीर केलंय. पण आघाडीनं अजूनही त्यांच्यासाठी चर्चेची दारं खुलीच ठेवली आहेत. राणे आघाडीत गेल्यास कोकणातील सेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे त्यांनी राणेंवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. परंतु आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. 1-2 नव्हे अनेक वेळेला या नारायणराव राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये यायला मी तयार आहे अशा पद्धतीचे प्रस्ताव पाठवले, पण उद्धव साहेबांनी साफ नकार दिलाय. मग आता पुन्हा असं ऐकतो स्वतःचा पक्ष पुन्हा मोडीत काढायचा आणि मग कुठेतरी शरद पवार साहेबांना कुठेतरी त्यांच्या समोर हात पसरायचे. देव पावला तर पावला. समोर खूपच कमी पर्याय असल्यामुळे राणे ही कोंडीत सापडलेत. देशाचे आगामी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच आपला पाठिंबा राहील असं नारायण राणेंनी याआधीच जाहीर केलेलं आहे. शिवाय नारायण राणे भाजपच्याच पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदारही आहेत. त्यामुळे आघाडीची ही ऑफर नारायण राणे स्वीकारतील का हा खरा प्रश्नच आहे. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचा झेंडा जरी वज्रमुठीसारखा असला तरी निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हावरच राणेंच्या उमेदवारांना निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे नवीन अनोळखी निशाणी मतदारांच्या मनावर बिंबवण्याचं आव्हानही राणेंच्या पक्षासमोर आहे. त्यामुळे स्वाभिमान गुंडाळून राणे आघाडीच्या गोटात सामील होतात का याचकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. खेडहून चंद्रकांत बनकर आणि दिनेश केळुसकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. त्यामुळे नारायण राणे यांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षांची उमेदवारीसाठी लगबग सुरू झाली आहे, ती उमेदवार निवडीसाठी। पुण्याच्या लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेसची थेट लढत असणार आहे। मात्र उमेदवारांच्या नावाबद्दल दोन्ही पक्षांकडून सावध पवित्रा घेतला जातोय, त्यामागे जातीय समीकरण असल्याची सुद्धा चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीकडे। पुणे लोकसभा मतदारसंघातही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। पुण्यात लोकसभेसाठी भाजपकडून मावळते खासदार अनिल शिरोळे, मंत्री गिरीश बापट आणि मुरली मोहोळ यांच्या नावाची चर्चा, तर काँग्रेसकडून प्रवीण गायकवाड, मोहन जोशी आणि संजय काकडे यांची नावं चर्चेत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना जातीय समीकरण प्रभावी ठरत असल्याचं बोललं जात आहे। पुण्यातील उमेदवारीचा अगदी अंतिम टप्प्यात सगळं चित्र आता चालू आहे आणि पण दोन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारावर लक्ष ठेवून आहे, कारण जरी पुणे आपण कॉस्मोपॉलिटन म्हटलं तरी या ठिकाणी जातीचाही तेवढाच फॅक्टर चालतोय। मग अगदी महापालिकेतल्या समीकरणं बघितली तर तिथं पदांची जबाबदारी देतानाही जातीय समीकरणं व्यवस्थित ठेवली जातात, प्रत्येक समाजाला कशीच न्याय मिळाला याची काळजी घेतली जाते आणि मला वाटतं पुण्याच्या उमेदवारी ठरवतानाही हाच निकष आता लावला गेला जातोय। पुण्यातील मतदारांची जातनिहाय आकडेवारी पाहता इथं मराठा आणि ब्राह्मण समाजाच्या मतदारांचं प्राबल्य आहे। त्यामुळे लोकसभेला उमेदवारी देताना विरोधकांचा अंदाज घेऊनच प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी दिली जाते। राजकीय पक्षांकडून मात्र याचा नेहमीच इन्कार केला गेला। पुणे शहराचा जर आपण विचार केला तर पुणे शहरामध्ये अशी कुठली एक जात नाही की ज्या जातीचा प्रभाव आहे आणि त्या प्रभावाखाली संपूर्ण निवडणूक होईल अशी स्थिती नाही। सगळा जरी आपण निवडणुकीची यादी पाहिली तर किती विविध समाज आणि विविध समूह आहेत, जातीय समूह, याची आपल्याला कल्पना येईल। त्यामुळे या आधाराने निवडणुकीचा निकाल म्हणजे चॉईस हा केला जाईल असं मला वाटतं। पुणे लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता जातीय ध्रुवीकरणामुळे मतदानावर फारसा फरक पडला नाही, पण यंदाची निवडणूक ही अत्यंत टोकदार झाल्यामुळे वेगळं राजकीय समीकरण आकार घेण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष झांबड यांनी निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरण्याची तयारी केली आहे। गेली 4 टर्म लोकसभेची निवडणूक जिंकणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 5व्यांदा गड राखणार की काँग्रेस बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच इच्छुकांनी आत्तापासूनच शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे। एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही सुभाष झांबड यांना औरंगाबादेतून लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे। औरंगाबादमध्ये आदरणीय सुभाषरावजी, नामदेवरावजी माझ्या सोबत आहेत। या दोघांमधून एक उमेदवार राहील आणि निश्चित 100% याच्यामध्ये काँग्रेसचा तिरंगा पंजा निशाणी दिल्लीच्या त्या तख्तावर आणि विशेषतः झेंडावंदन जो होईल 26 जानेवारीचा किंवा 15 ऑगस्टचा, तर त्या झेंडावंदनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा पंजा निशाणीचा खासदार सलामी द्यायला जाईल दिल्लीला। काँग्रेसनं जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तारांवर जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे। खरं तर जालन्यातून शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना रावसाहेब दानवेंविरोधात उतरवण्याची राजकीय खेळी अब्दुल सत्तारांनी केली होती, मात्र खोतकरांनी ऐनवेळी कच खाल्ल्यामुळे आता सत्तारांची सगळी भिस्त लोकसभेसाठी फारसे उत्सुक नसलेल्या कल्याण काळे आणि सुभाष झांबड यांच्यावर असणार आहे। 100% तयार नाही, मी पूर्ण कसरत करून बसलेलो आहे। माझी एक्सरसाइज आणि वर्जिश 3 वर्षापासून चालू आहे आणि मला टक्कर देण्याच्या ऐवजी जनतेनेच ठरवलेलं आहे यावेळेस खैरे संपवायचं आहे। त्यामुळे माझ्यापेक्षा जनतेचा निश्चय जो आहे त्या निश्चयावरती खऱ्या हिमतीने मी लढत आहे। आघाडीच्या वाटपात औरंगाबाद लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे असल्यामुळे सुभाष झांबड यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना लोकसभेच्या मैदानात चित करण्यासाठी अब्दुल सत्तारांनी अर्जुनच्या धनुष्यातून बाण सोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र युद्धापूर्वीच अर्जुनानं धनुष्य खाली ठेवल्यामुळे अब्दुल सत्तारांवर एक पाऊल मागे घेण्याची वेळ आली आहे। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। या काही घडामोडींसह स्पेशल रिपोर्टमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज 18 लोकमत।